अपने युवा जोश और दबंग नेतृत्व के दम पर सामाजिक क्षेत्र के साथ राजनीतिक क्षेत्र में अपने कार्यों की अभूतपूर्व छाप छोड़ने वाले जमीन से जुड़े तेज तर्रार शिवसेना युवा सेना ऐरोली संपर्क प्रमुख अमित चौगले का जन्मदिन उनके होम ग्राउंड छिंचपाड़ा में बेहद जोशीले और दबंग अंदाज में मनाया गया, जहां शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले के नेतृत्व में कार्यरत अमित चौगले का जन्मदिन उनके कार्यकर्ताओं, शुभचिंतकों और प्रभाग के नागरिकों ने जोरदार शक्ति प्रदर्शन के साथ मनाया। बता दें कि विजय चौगले पर आज तक छिंचपाड़ा की जनता ने जो अपना अपार प्रेम और आत्मीयता दिखाई है, वही प्रेम और आत्मीयता अमित चौगले के साथ भी दिखाई दी। इस दौरान अमित चौगले के जन्मदिन पर विभिन्न जगहों पर अभिष्ट चिंतन का आयोजन किया गया और उनका जन्मदिन बेहद हर्षोल्लास के साथ मनाया गया, जहां जूना छिंचपाड़ा में अलग अलग स्थानों में आयोजित जन्मदिन समारोह में अमित चौगले ने शिरकत कर विभिन्न मंडल के पदाधिकारियों और शुभचिंतकों के साथ अपना जन्मदिन मनाया। वहीं अमित चौगले के पीछे अपनी मजबूत ताकत दिखाते हुए उपस्थित प्रभाग के नागरिकों और कार्यकर्ताओं व मंडल अधिकारियों ने अमित चौगले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल राजकीय और सामाजिक भविष्य की कामना की। इतना ही नहीं, विभिन्न जगहों पर आयोजित इस जन्मदिन समारोह में मौजूद होते हुए अमित चौगले ने अपने जन्मदिन का केक काटकर सभी के साथ मिलकर अपना जन्मदिन मनाया। वहीं बेहद जोशीले माहौल में आयोजित इस कार्यक्रम में कार्यकर्ताओं, मंडल के तमाम पदाधिकारियों ने अपनी भारी उपस्थिति दर्शाकर अपने युवा नेता अमित चौगले के जन्मदिन पर उन्हें अनुपम शुभकामनाएं दी। साथ ही इस दौरान अमित चौगले को जन्मदिन की शुभकामनाएं देने युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष ममित चौगले भी मौजूद रहे। इस दौरान ममित चौगले ने ऐरोली जूना छिंचपाड़ा में शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख और पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। इतना ही नहीं, शंकर नगर स्थित ममित चाल में भी जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित कार्यक्रम में अमित चौगले ने शिरकत कर सभी के साथ बेहद आत्मीयता के साथ अपना जन्मदिन मनाया। इस अवसर पर सभी के प्रेम से अभिभूत अमित चौगले ने विश्वास के साथ ये दम भरा कि छिंचपाड़ा की एकजुटता को बरकरार रखते हुए जनता के विश्वास की कसौटी पर वे खरा उतरने में पूर्ण तौर पर कटिबद्ध रहेंगे। वहीं इतना ही नहीं, जनता ने भी अमित चौगले को एक संयमी स्वभाव का लोक प्रतिनिधि की उपमा देते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। आमचं युवा नेतृत्व अमितजी चौगले यांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे आम्ही करतोय, परंतु चौगले कुटुंबाचा वाढदिवस करायचं म्हटलं आमच्या इथे दिवाळी जशी आपण मनवतो तशीच आमच्या चिंचपाड्यामध्ये हे दिवाळीचा सणच आम्ही उत्सव साजरा करतो। या अगोदर आम्ही साहेबांबरोबर काम केलं आणि साहेबांच्या आशीर्वादाने आज या आपल्या चिंचपाड्याचा जो विकास झाला आहे आणि आज साहेब आमचे लांब असले तरी पण आज दोन खंदे आम्हाला हे दिलेले आहेत, दोन खांब दिलेले आहेत त्यांनी। एक अमितजी चौगले, दुसरे शुभमजी चौगले। आज चिंचपाड्यामध्ये आज तुम्ही कुठेही गेलात तरी या दोन मुलांनी म्हणजे आज अमितजींचं वाढदिवस म्हणून त्यांचं कौतुक करत नाही आहे, पण कौतुक करण्यासारखंच काम चाललं आहे त्यांचं। प्रत्येक घराघरात पोचतायत ते, कोणाची काही प्रॉब्लेम असेल, कोणाची काही अडचण असेल तर घरात जाऊन प्रत्येकाच्या सुखादुःखात उभं राहून काम करणारे एक व्यक्तिमत्व आम्हाला चौगले साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे। आम्ही आमच्या चिंचपाड्याच्या वतीने त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही आई भवानीचरणी प्रार्थना करतो। कधी पण अहोरात्र आम्ही अमित साहेबांना फोन केला तर आमच्या अहोरात्री कधी पण आमच्या साहेब आमच्या गरजेला येतात जातात। कुठला पाण्याचा प्रश्न असू द्या, कुठली समस्या असू द्या, साहेब अहोरात्र आमच्या ठिकाणी येऊन हजर राहतात। आमचे साहेब आमच्यासाठी खूप चांगले आहेत। त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ऐरोली संपर्क प्रमुख अमितजी चौगले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या युवा नेतृत्व चिंचपाड्याचे भावी नगरसेवक माननीय श्री अमितजी चौगले साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पूर्ण अख्ख्या चिंचपाड्यात साजरा करण्यात आला आहे। लहान ते मोठे, वयस्कर, महिला वर्ग, युवक वर्ग सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आणि त्यांना आमच्या पूर्ण चिंचपाड्याच्या वतीने आमचं सगळ्यांचं दीर्घायुष्य लाभो
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अमितदादा चौगुले साहेब यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. चिंचपाड्याच्या युवा नेतृत्व अमितदादा चौगुले आणि तसेच त्यांचं पदाच्या हिशोबाने बघायला गेलं तर ऐरोली संपर्क प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख आणि होणारे आमचे भावी नगरसेवक यांचा आज वाढदिवस साजरा. मला वाटतं पूर्ण ऐरोली, रामनगर, दिघा विभाग, ऐरोली, समतानगर सेक्टर, ऐरोली सगळं झोपडपट्टी सर्व या विभागात त्यांचा वाढदिवसाचा साजरा सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नगरसेवकांनी, सर्व नागरिकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व बाजूनी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवसाचा साजरा केला आहे. परंतु येणाऱ्या दिवसात भावी नगरसेवक तर ते आहेतच चिंचपाड्यातून 8 नंबर किंवा 7 नंबर हे साहेब मार्गदर्शन करतील वेळेनुसार. आधारस्तंभ आमचे विजयजी चौगुले साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत अमितदादा चौगुले साहेब वेळोवेळी जनताला, नागरिकांना प्रत्येक संकटात, प्रत्येक कामात वेळोवेळी आपल्या ऑफिसमध्ये किंवा चाळीमध्ये जाऊन भेट देतात. प्रत्येक गोष्टी लोकांसाठी 24 तास उपलब्ध आहेत ते, आणि ते उपलब्ध याच्यासाठी असतात की चौगुले साहेबांनी त्यांना त्यासाठी तिथं ठेवलेले आहेत, भावी नगरसेवक म्हणून दिले आहेत. आणि हे भावी नगरसेवक आहेतच आणि होणारच आहेत. आणि नगरसेवकच्या आधी जी कामं नगरसेवकाच्या अंतर्गत असतात त्याच्या अगोदर ऑथॉरिटी नसताना पण ती अमितदादांनी भरपूर कामं केलेत. जसं का पाणी पुरवठा विभागाचं काही पाईपलाईनचं कामं केलेत. चिंचपाड्याला मस्जिद विभाग, हनुमान मंदिर या विभागाला 5 वर्ष, गेले 5-7 वर्ष पाण्यासाठी एवढं रडणं होतं. त्यांना चिंचपाड्याची टाकी, तिथे मी ऑपरेटर पण आहे, तिथे मी कामसुद्धा करतो, पण काही सुविधा अशा आहेत की तिकडनं सप्लाय हनुमान मंदिर मस्जिदपर्यंत पाणी पुरवठा विभाग पोचत नसल्या कारणामुळे मग अमितदादांनी नागरिकांच्या विचाराने, नागरिकांचा त्रास बघून महापालिकेशी संवाद करून साहेबांचा विचार घेऊन त्याच्यानंतर त्यांनी एक असं नियोजन केलं की रेल्वे ट्रॅकच्या नंतर बाजूला समतानगरपासून नाक्यावरून एक पाईपलाईन अशी मार्गदर्शन करून दिलं. चिंचपाड्याला हनुमान मंदिरपर्यंत एक विभाग, आपल्याकडे 4 विभाग असताना एक विभागाला एवढं पाणी उपलब्ध करून दिलं आहे. आज त्यांचं मार्गदर्शन एवढं चांगलं आहे, त्यांचा विचार एवढे चांगले आहेत. नगरसेवक नसताना त्यांनी अर्धा चिंचपाड्याला पाणी पुरवठा विभाग आपल्या टाकीपासून कमी करून बाहेरच्या विभागातून पाईपलाईन चिंचपाड्यात आणून व्यवस्था व्यवस्थित करून आज 5-7 वर्ष जे मस्जिद गल्ली आणि मार्केट रोड आणि हनुमान मंदिर या विभागाला पाणी पुरवठा सुविधा व्यवस्थित दिले. एक नाही तर 2 टाईमात दिले. आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी बोलतो की या अमितदादाला श्रेय नाही म्हणत, तरी त्यांचं कर्तृत्व चांगलंच आहे. नगरसेवक नसताना त्यांनी आज ही कामं केलं, तर नगरसेवक झाल्यानंतर ते किती कामं करू शकतात त्याचा कोणी अनुभव घेऊ शकत नाही. हे पहिलं काम त्यांनी सक्सेसफुल केलं आहे आणि हे खरं कुणाचं कामं नाही आहेत. नगरसेवकांचं कामसुद्धा पदानंतर असतो, पण ते पदावरती नसताना ही कामं केलेत. भरपूर लोकांची समस्या सोडवलीत. आणि राहिले सार्वजनिक शौचालयामध्ये त्यांनी आता अशी व्हिजिट केलेत की लोकांना त्रास होऊ नये. घरोघरी शौचालय तर आहे, घरोघरी शौचालय प्रत्येकाचे आहेत, पण ज्या घरात शौचालय नाहीत ती लोकांना तिथे शौचालयामध्ये त्रास होऊ नये, पाणी भेटावे, शौचालय स्वच्छ पाहिजे, यासाठी त्यांनी सकाळी 7-8 वाजता मला वाटतं पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी व्हिजिट केली आहे. पण त्यांनी केलेली कामं लोकांसमोर यावं, कोणीतरी आणावं. कष्ट करतात तर कुणासाठी करतात? लोकांसाठी करतात, जनतेसाठी करतात. आणि जनतेने त्यांच्यावर खूप प्रेम केलं आहे. आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण चिंचपाड्यात सर्व लोकांनी त्यांच्यावरती प्रेम दिलं आहे, वाढदिवस साजरा केला आहे आणि करणारच आहेत. आणि असं कर्तृत्व नगरसेवक, भावी नगरसेवक साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं प्रथमच आपल्याला लाभलं आहे. साहेबांनी मला जबाबदारी दिली आहे, ते जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि ते पार पाडत आहेत. आपला सपोर्ट त्यांना पाहिजे, त्यांची गरज आहे, आपली गरज आहे. आणि असं नेतृत्व आपल्याला पुन्हा भेटणार नाही.
वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.